लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विधवा महिला शेतकरी उज्ज्वला थिटे यांनी पंढरपूरच्या पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबियावर आरोप करत अन्यायाचा पाडा वाचलाय। आपल्यावर आणि आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण पोलिसांपासून लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवले, मात्र न्याय मिळाला नाही। त्यामुळे आता संविधानिक मार्गाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून आपण आमरण उपोषण करणार असून पोलीस, बँक आणि शिक्षण विभागातील ज्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या कृत्यामध्ये सहभाग घेतलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही असे सांगितलंय। माझ्या व माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याने तसेच माझ्या मालमत्तेला देखील धोका आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आम्हास न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। अनगरचे पाटील कुटुंब हे राजकारणी घराणे असून त्यांच्यावर एका विधवा शेतकरी महिलेने गंभीर आरोप केल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। आता याबाबत माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबाकडून नेमका काय खुलासा येतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार, मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील। मी गेली अनगरची 22 वर्षाची रहिवासी आहे। माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील होते। आमच्या घराण्याला पाटीलकीचा वारसा आहे। आमदार राजनजी पाटील व त्यांची मुलं त्यांच्या आधिपत्याखाली अनगर हे गाव येतं। मी मागच्या वेळी एक पत्रकार परिषद घेतली होती सोलापूरला। त्यावेळेस आमच्यावर काय काय राजन पाटील व त्यांच्या मुलांनी व त्यांच्या अन्य साथीदारांनी जे काय अन्याय केलेला आहे ते मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला होता। फक्त ते एवढं पत्रकार परिषद घेऊन देखील मला कुठल्याही पोलीस स्टेशनने सपोर्ट आणखीही केलेला नाही आहे। परत कुठल्याही राजकीय नेत्यांनी कुणीही आमचा विचार केलेला नाही आहे। मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून दिलेले आहे त्यांनीही आमचा विचार केलेला नाहीये की आम्ही 2 मुलं मायलेकरांनी आम्ही करायचं काय। माझ्या मुलाच्या शिक्षणाचा शेवटी प्रश्न आहे। माझ्या मुलाच्या दाखल्यावर जो शेरा टाकला मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतल्यामुळे तो आता रिक्त करून देतो म्हणत आहेत, पण रिक्त केलं म्हणजे त्यांनी काय ते उपकार केलेले नाहीत। माझ्या मुलाची नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी। माझा मुलगा म्हणेल तर कॉलेजला त्यांनी ऍडमिशन द्यायला हवं, कारण जागतिक पातळीवर कुठेही असा दाखल्यावर शेरा टाकण्याचा अधिकार नव्हता। तो गुन्हा त्यांनी केलेला आहे। त्यांनी प्रशासकांना हाताशी धरून माझं ऊस बिल कपात केलेलं आहे। त्यांनी पोलीस स्टेशनला हाताशी धरून माझं पूर्णपणे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिटवलेले। प्रत्येक पोलीस स्टेशन आधी पुरावे मागतो तर त्यांनी पुरावे पूर्णपणे नष्ट केलेले आहेत। घरामध्ये दरोडा टाकल्या, वाटेकरीच धमक्या दिलेल्या आहेत। त्यांनी अजिबात शेतीमध्ये नुकसान केलेलं आहे। घरामध्ये एक वस्तू नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पण न्याय भेटला नाही, म्हणून मी शेवटी मीडियाचा हात घेण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली। पण ते घेऊन देखील 1 महिना झालं, काहीही कालावधी उलटून गेला तरी कुणीही मला मदत केलेली नाही। आणखी मला पंढरपूरचे पत्रकार बांधव हे खूप अग्रेसिव्ह आहेत। प्रत्येक सर्वांना न्याय देतील अशी मला माहिती होती। मला ती माहिती झाली म्हणून मी आता इथं पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं। मी इथं पंढरपूरला पत्रकार परिषद घेण्यासाठी आले तर ही बातमी राजन पाटील यांना लागलेली आहे। तर त्यांनी गावातील काही इसम इथं पत्रकार परिषदमध्ये गोंधळ करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते मागासवर्गीय समाजाचे आहेत। त्याच माणसाने माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसिटी केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी एका लेडीजला घेऊन आले आहेत की जाता जाता काहीतरी आता बाचाबाची जर झाली तर माझा मुलगा अल्पवयीन मागच्या वेळेस होता, आता तो सज्ञान झालेला आहे, अल्पवयीन तो राहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर कुठली तरी विनयभंगाची वगैरे केस करायची किंवा आता काहीतरी इथं तुम्ही झाले की त्याच्यावर कसा गुन्हा खोटा टाकायचा, यासाठी त्यांनी ते माणसं आता पाठवलेले आहेत। हो, आता ह्या संदर्भात कुठेही नाही। आणखी 1 महिना झाला वाट पाहिले तर कुणी घेतलेलं नाहीये आणि मला माहिती झालं मला न्याय हा भेटणार नाहीये। त्यासाठी मी आता 15 ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या समोर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ती जागा आहे, तिथे मी काल निवेदन दिलेलं आहे। मी तिथं मंडप मारून मी आणि माझा मुलगा आमरण उपोषणासाठी बसणार आहे। जोपर्यंत राजन पाटील यांच्यावर दरोड्याचा, जीवा मरणाच्या धमकीचा त्यांच्या मुलांवर अजिंक्य राणा राजन पाटील, बाळराजे राजन पाटील, राजन बाबूराव पाटील व त्यांचे अन्य 11 ते 13 साथीदार आहेत, त्यांची नावं लिस्टला आहेत, ते मी आता काय घेऊ शकत नाही ते
त्यांची सगळ्यांना त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा आणि बँकेचे प्रशासक, बँकेचे सर्व अधिकारी की ज्यांनी अनधिकृतपणे ऊस बिल कपात केलं त्यांच्याही चौकशा करून त्यांनाही निलंबित करावं। आणि विशेष म्हणजे माझ्या मुलावर ॲट्रॉसिटीचा ऍक्ट टाकणारा मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक ह्यांच्या त्याच्यावर सह्या आहेत, त्यामुळे तात्काळ त्यांना निलंबित करता यावं। ह्यासाठी मी त्याच्या चौकशा बसवून त्यांच्यावर तुम्ही निलंबित करा। जोपर्यंत त्या मुख्याध्यापकाचं निलंबन होत नाही, जोपर्यंत राजन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही। नमस्कार। हो, मी तर प्रयत्न चाललाय। मागच्या वेळेस मी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस मी मराठा समाजाचे जरांगे भाऊ संघर्ष योद्धा मराठा समाजाचे की जरांगे भाऊ यांची मी उल्लेख केलेला होता की त्यांच्यापर्यंत ही न्यूज आतापर्यंत गेली पण असेल। माझी काही त्यांची आणखी एकदाही भेट झालेली नाही। आता मी आणखी एक दिवस आहे तर मी उद्या त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, निवेदन तर घेऊन जाणार आहे। भेट होईल की नाही शक्य नाही, पण सांगणार आहे की तुमच्या बहिणीला आणि बाच्याला गरज आहे तुमची की तुम्ही आमचा काहीतरी विचार करा। मी भेट घेणार आहे त्यांची। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।